हॅलो, शुभ सकाळ ताईनो. चला तर आजच्या मिनी ब्लॉगमध्ये मी थोडंसं सकाळची कामं दाखवते. तर इथं माझी सकाळची 80% कामं तर झालेली आहेत. ओटा थोडासा पाणी मारून थोडी भांडी होती ती घासून पालती घातली आणि आता देवपूजा करायची आहे. तर त्यासाठी मला फुलं आणायचे. सकाळपासून रिमझिमकनी पाऊस चालू आहे. तो आता जाईल मग जाईल असं म्हणत थांबले, पण म्हटलं हे थांबायचं काय लक्षात दिसत नाही. तर चला फुलं काढून आणि हे बघा रान इतकं वाढलेलं आहे ना. थोडंसं होतं त्यावेळी मी थोडंसं काढायचं. शेजारच्या काकी पण त्या समोरच्या मदतीला यायच्या, पण हे कणी आता सगळंच वाढलेलं आहे. म्हणजे वर्कशॉपच्या बाहेर पण वाढलेलं आहे. तर एका मावशीनं घेते मी दिवसभराच्या कामासाठी. त्या दिवसभरात ते सगळं काढून जातात. म्हणजे पावसाळ्यातून 2 वेळा अशी भांगलन केली ना की बरं पडतं. त्यांना सांगितलेलं आहे, बघूया आता त्यांना जेव्हा सुट्टी असेल काही काम नसेल त्यावेळी ते एका दिवसात हे सगळं माझं होऊन जातं. म्हणजे घराच्या शेजारी आजूबाजूला वर्कशॉपच्या शेजारी सगळं माझं भागकने भांगलून होऊन जातो. तर त्यांना सांगितलेले येतीलच त्या थोड्या दिवसात. तर इथं माझी फुलं पण सापडलेले आहेत. फुलं आता पाऊस पडला की नाही फुलांचा बहर पण कमी येतं. फक्त लाल जास्वंदीचीच थोडीशी सापडलेली आहेत. तर इथं माझं रोजच्या वापरातलं पण तेल संपलेलं होतं आणि दिव्याला कणी देवाच्या दिव्याचं तेल पण संपलं होतं. तर मी दोन्हीसाठी एकच तेल वापरते. मी वेगवेगळं तेल नाही आणत. म्हणजे काही जणांच्याकडे सवय असते की देवपूजेला थोडंसं हलक्या प्रमाणातलं तेल आणायचं आणि आपल्या घरात वापरायलासाठी थोडंसं जास्तीचं. तर मी असं काहीच करत नाही, कारण जे दिले ते आपल्याला देवानंच दिलेलं आहे. मग ते कमी जास्त काय असेल ना त्यानंच दिलेलं आहे. त्याच्या आशीर्वादाशिवाय आपण काही करू शकत नाही. तर इथे मी डबाच आणून ठेवते. तर देवपूजा करायच्या अगोदर मी देवाला दिवा लावते. ते कसं मी पहिलं कधी लावत नव्हते. त्यानंतर आपण जेवणाच्या बॉटलमध्ये काढून घेते. म्हणजे दोन्ही वेगवेगळ्या ठेवलं की दिवा लावायचा त्यानंतर देवपूजा. तेलाचा दिवा कणी आपला साक्षीदार असतो. आपल्या घरात घडणाऱ्या खऱ्या वाईट खोट्या गोष्टी सगळ्यांना कणी साक्षीदार असतो. आणि तो कधी ना कधी आपल्यावर जर अन्याय झालेला असेल तर देवाचा दिवा हा आपल्याला न्याय देतो. असे तिचा समज आहे म्हणून तिनं सांगितल्यापासून मी पहिल्यांदा देवपूजा करायच्या अगोदर देवाला दिवा लावते. तर इथं मला अजून एक सवय, देवाची जी शिळी फुलं असतात ना मी ती कचऱ्यात टाकत नाही. ती मी कणी माझे जे झाडं लावलेले त्या कुंड्यामध्ये टाकते. म्हणजे आपल्याला कणी ते देवाच्या फुलांचा अपमान पण होत नाही आणि त्या फुलांचं खत पण होतं. अशामुळे तुमच्याकडे जर झाडं वगैरे असेल ना झाडाच्या मुळाला टाकून द्यायचं, खत होतं आणि आपल्याला पण वाईट वाटत नाही. तर इथे मी कानात तुम्हाला ब्लूटूथ घातलेलं दिसत असेल. मला कसं सकाळी मोटिवेशन स्पीच किंवा हनुमान चालीसा असं काही कणी गायत्री मंत्र असो काही असो महादेवांचा 11वा अध्याय असो हे लावायचं आणि हे ऐकत काम करायची सवय आहे. मी पहिलं कणी होम थिएटरला किंवा FM रेडिओ लावायचं आणि सॉन्ग ऐकायची. पण आता कसं ब्लॉग बनवायला लागतं त्यामुळे ते काय मी मोठ्या आवाजात लावून ऐकू शकत नाही. म्हणून मी असं काहीतरी कणी कानाला लावते आणि मोटिवेशन स्पीच वगैरे असं बाकीचं काहीतरी ऐकत बसते. चला तर आजचा मिनी व्लॉग इथंच बंद करते. तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला ते सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा.